घेत आहेत। सुरेश, तुम्ही असेच सोबत राहा। तुर्तास आपण जाऊयात। अक्षय भाटकर देखील आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतील। अक्षय, आता मनोज जरांगेंचा ताफा हा आझाद मैदानाकडे रवाना झालेला आहे। साधारणतः किती वेळात ते आझाद मैदानापर्यंत पोहोचतील? सध्या ते कुठे आहेत? मनोज जरांगेंचा ताफा जो आहे तो वडाळावरून पुढे निघालेला आहे। जो फ्रीवे आहे, ईस्टर्न फ्रीवे, त्या ईस्टर्न फ्रीवेवरून ते पुढे पुढे सरकत आहेत आणि ज्यावेळी हा फ्रीवे पूर्णतः आंदोलकांनी ब्लॉक केलेला आहे, त्याच्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे। मी फ्रीवेच्या दुसऱ्या टोकाला आहे, ज्या ठिकाणी हा फ्रीवे संपतो त्या पीडब्ल्यू रोडवर सध्या मी आहे आणि या पीडब्ल्यू रोडवरची देखील परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे। हा पीडब्ल्यू रोड आधीच या सगळ्या वाहनांनी आणि मराठा आंदोलकांनी खचखचून भरलेला आहे। सगळे मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्या गाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या होत्या, कारण की दक्षिण मुंबईमध्ये हा जो मंत्रालय आणि आझाद मैदानचा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या। तिथून या सगळ्या मराठा आंदोलकांना पायी चालत जे आहे ते पाठवण्यात येत आहे आझाद मैदानाच्या दिशेने। त्यामुळे हा संपूर्ण पीडब्ल्यू रोड आहे किंवा वाडी बंदरवरून येणारा रस्ता आहे, वडाळा ट्रक टर्मिनल आहे, इथून गाड्या पार्क करून हे सगळे मराठा आंदोलक जे ते आझाद मैदानाकडे चालत सकाळपासूनच निघालेले आहेत। अगदी 5 वाजल्यापासून इथे या सगळ्या आंदोलकांची रीग लागलेली आहे। आता देखील ही संख्या कमी होत नाही आहे। आतापर्यंत किमान 5 ते 6 हजार लोक इथून चालत पुढे आझाद मैदानाकडे गेले असतील। आता मुख्य प्रश्न हा आहे की मनोज जरांगे पाटील आहेत कुठे? तर मनोज जरांगे पाटील हे सध्या ईस्टर्न फ्रीवेवर आहेत आणि माझगावच्या आसपास सध्या ते आहेत असं सांगितलं जातं। आता माझगाववरून या ईस्टर्न फ्रीवेचा हे जे टोक आहे, ज्या ठिकाणी ईस्टर्न फ्रीवे संपतो त्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना 10 मिनिटं तरी किमान लागतील, पण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे, कारण की वाहनं या मराठा आंदोलकांचीच आहेत, रस्त्याच्या कडेला लागलेली आहेत आणि त्यातून हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत चालत पुढे येत आहेत। त्याच्यामुळे रस्ता जो आहे तो फ्री नाही आहे आणि रस्ता फ्री नसल्यामुळे वेळ लागणार आहे मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी। आता कर्नाक ब्रिज परिसरामध्ये सध्या मी आहे, कर्नाक बंदर जो आहे त्या कर्नाक बंदर सध्या त्या ठिकाणी मी आहे आणि इथून सगळ्या लोकांना डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे। इथून पुढे पोस्ट ऑफिसकडे, सीएसएमटी स्टेशनकडे कोणालाही जाऊ दिले जात नाहीये, तर पूर्णतः बॅरिकेटिंग इथे केलेली आहे। आपण पाहताय आधी पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्यानंतर इथे दंगल नियंत्रक पथक देखील लावण्यात आलेलं आहे आणि हे दंगल नियंत्रक पथक लावण्याच्या नंतर देखील एक मोठं बॅरिकेटिंग इथे करण्यात आलेलं आहे, जेणेकरून जर जास्त प्रमाणात हे मराठा आंदोलक आले तर ते इथून पुढे जाऊ नये। पुढच्या रस्त्याने ते जे डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे त्या डायव्हर्जनच्या नुसारच पुढे जावे यासाठी हे संपूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच हे डायव्हर्जन आज दिलेलं आहे आणि त्या डायव्हर्जननुसार सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते हळूहळू आता पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळतात। इथे जॉईंट सीपी आलेले आहे, सत्यनारायण चौधरी या ठिकाणी आहेत। आपल्याला म्हणजे मीडियाला पुढे जाऊ दिले जात नाही, कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा घोळका होतो आहे, गर्दी जमते आहे, लोक पुढे जात नाही, त्याच ठिकाणी थांबतात, त्यामुळे पुढे जाऊ दिले जात नाही। मात्र एका विशिष्ट अंतरावरून हा संपूर्ण मनोज जरांगेचा ताफा जो आहे तो आपण दाखवू शकणार आहोत। याच रस्त्याने मनोज जरांगे पाटील हे पुढे जातील, त्यांचा ताफा पुढे जाणार आहे। अगदी काही क्षणात ते या ठिकाणी येतील असं सांगण्यात येतं, त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त अतिशय चोख लावून ठेवलेला आहे। मनोज जरांगे यांचा